हॅलो गाईज, सगळ्यांना शुभप्रभात. तर डायरेक्टली मोटो व्लॉगिंग सेटअपवरच आपण भेटलोय. गाईज अशीच रॅन्डम राईड चालू होणार आहे आता. बेसिकली गाईज राईडचा प्लॅनिंग झाला आणि आम्ही लगेच निघालो. तर आमची राईड जाणार आहे आज छत्रपती संभाजीनगरला. बाकीचे मित्र म्हणजे आमचा इथून मीटिंग पॉईंट 50 किलोमीटर लांब आहे. बाकी सगळे तिकडे पोचलेत. मी आणि एक फ्रेंड आहे विरू, आम्ही दोघेच फक्त इकडनं जाणारे आहेत. तर पटापट जाऊ विरूच्या घरी, त्याला घेऊ आणि निघू या वाड्यासाठी. तिथे सगळे भेटू, चाय वगैरे घेऊ आणि आपली राईड स्टार्ट करू गाईज. तर खूप मजा येणार आहे आजच्या राईडमध्ये. 2-3 स्पॉट्स आहेत, ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तर पटापट आपण आता विरूकडे जाऊया. तर गाईज आता आपण विरूकडे पोचलोय. विरूला बोललेलो इकडे स्टॉपवर थांब. विरू तो तिकडे थांबलेला आहे. चल बस. विरू भेटला आपल्याला. मित्रांनो आता डायरेक्ट निघूया आपण आपल्या मीटिंग पॉईंटसाठी, जो इथून 50 किलोमीटर लांब आहे. आता वाजलेत पहाटेचे 3. आम्हाला 4-4:30ला राईड स्टार्ट करायची आहे. तर चला पटापट रस्ता कव्हर करूया. तर फायनली पोचलो आहे आम्ही लोकेशनला. तिथे आहे आमची पहिली मीटिंग पॉईंट. आणि हे आपले भाऊ आहेत तिकडं. बॉडी बिल्डर पटकन पैसे जमवून चे लोक हिशोब करत आहे तसा. लावा लाईनीत लावा. अरे बोल तू टाईम नाही हो काय ना हो पुन्हा येत ना रे. चहा पेशी चहा पेशी अरे खरं ना जिथं मग
तो गाईज अरे कुठून आता सगळी सेटलमेंट झालेली आहे. आम्ही आता इथून निघतोय. आमची राईड आहे इथून पहिला कुठं रे? पहिला इथून टाकेतला जायचं आहे. जवळच आहे. घोटी इथून समथिंग 60-65 किलोमीटर असणार. तिथे जाऊन दर्शन घेऊ आणि तिथून निघू आपण शिर्डीसाठी. तर स्टे ट्यून. तो गाईज बघू शकता तुम्ही आपल्याकडे 1 2 3 4 R15 आपला रॉकेट, नंतर एक NS FZ आणि एक हंटर आणि अजून एक RC जॉईन करणार आहे आपल्याला पुढे. माझं नाव गणेश आहे. भाई लोक आमची सेकंड राईड आहे. सेकंड राईड आमची छत्रपती संभाजीनगरला आहे. सगळे आता गाईस आलेले आहेत. सगळे जॅकेट वगैरे हेल्मेट वगैरे घेऊन एकदम जोशमध्ये आहेत, कारण की सेकंड राईड आहे आणि आम्ही सकाळी तर निघणार आहे. पहिला आमचा राहणार आहे लोकेशन टाकेत. टाकेत नंतर आम्ही शिर्डी जाणार आहे. शिर्डी नंतर आम्ही डायरेक्ट संभाजीनगर जाणार आहे. ये जोडी. तर भावा, या राईडचा प्लॅनिंग कशामुळे झाला? काय संभाजीनगरमध्ये काय बघण्यासारखं काय आहे? तसं बघायला गेलं तर भरपूर काय आहे. म्हणजे आपण खास करून छत्रपती संभाजीनगरचा जो आपण किल्ला आहे त्यासाठी आपण जात आहे. नंतरला आपली लेणी वगैरे आहे, इलोरा लेणी वगैरे, ते खास करून बघण्यासाठी जात आहेत. ओके, तर मग निघूया. चलो आता निघूया गाईस. चला गाईस, निघतोय आता आम्ही इथून. बाय. लगेच तर मित्रांनो, फायनली ऑफिशियली आपली राईड ऑन झालेली आहे. तर आता मजा घेऊया राईडची. आणि ही आपली मान्सूनची फर्स्ट राईड होणार आहे गाईज. या मान्सूनमध्ये आम्हाला खूप फिरायचं आहे. आमचा रायगडचा पण प्लॅनिंग झाला आहे. अजून 2-3 पोस्ट आहेत, त्यांचा प्लॅनिंग झाला आहे. तर बघूया, त्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर भेटून जातील किंवा मी टाकेन. आणि ॲक्च्युली स्पेशली ह्या ग्रुपमध्ये व्हिडिओ पूर्ण मराठीचाच येणार आहे चाळीस, कारण मी माझ्या महाराष्ट्राला डेडिकेट करतो हा व्हिडिओ. आणि ही सगळी पटकनती करूया धमाल मित्रांसोबत, कारण नेक्स्ट क्षण परत येणार आहेत. वाड्यावरून निघालो आहे आपण. आता टाकेतला जायचं आहे. तर इथून आपल्याला आधी खर्डी जावं लागेल. त्यासाठी आपण इथून राईड घेतला आहे. इथून सरळ गेलो तर आपण मलवाड्या रस्त्याला पोचू. आणि हा चिलचा रस्ता आहे गाडी. इकडे जे लोकल असतील त्यांना माहीतच असेल हा रस्ता. मी पण फर्स्ट टाईमच जातोय. इथून तिरच्यापर्यंतच गेलेलो. आता बघूया पुढे रस्ता कसा आहे. मजा तर खूप येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नाही काय पाय दुखायला लागला का असं विचारत होतं. तर मित्रांनो, हे आहे तिळसा मंदिर. आपण पुण्यात काही एरिया उगवणार आहे. आपल्याला मस्त व्ह्यू मिळणार आहे. स्टेटून ते नवीन पेट्रोल पंप झालेला आहे या रोडवर. तर ते खूपच डेव्हलपमेंट झालेली आहे गाईस. हे आलेलो मागे जेव्हा वर्किंग प्रोसेसमध्ये होता हा रोड. Nobody find it's a Coca-Cola. Hold on, no one no sleep and I swear to total.
when she see that motion. Yeah, straight to the bag, getting racks in the morning. Starboy on the phone, named Marin. Feel like Brazil, how the man them ballin'. Shoot my shot, then I'm scoring. No one does it better. Body curving, how she swerving like a Travella. We can have a party in the favela. Body curving, how she swerving like a Travella. We can have a party in the You never seen this before. Now I got 4 songs on the billboard. You don't even know about me, no. Used to listen to so much, you know. They said I would never, ever get better. They said I would never, ever get better. Party in there, party in there. Party in there, party in there. Listen to my when she see that motion. Yeah, yeah. No one does it better. Body curving, how she एक नंबर आहे guys. त्याच्यामध्ये असं मित्रांनी सात party in there. Body curving, how she swerving like a Travella. We can have a party in there. Da chamada, chamada na cena. Chamada, 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 chamada na cena. Marcada, chamada, chamada na cena. Marcada, chamada, chamada na cena. Chamada, chamada. All the ladies hold up, hop in the ride, it's a brand new motor. They on the fly, live la vida loca. My body fine, it's a Coca-Cola. Hold on, hold on. No one no sleep and I swear to total. Throwing it back when I press rewind. Losing her mind when she see that motion. Yeah, straight to the bag, getting racks in the morning. Starboy on the phone, named Marin. Feel like Brazil, how the man them ballin'. Shoot my shot, then I'm scoring. No one does it better. Body curving, how she swerving like a Travella. We can have a party in the favela. Body curving, how she swerving like a Travella. We can have a party in the You never seen this before. Now I got 4 songs on the billboard. You don't even know about me, no. Used to listen to so much, you know. They said I would never, ever get better. They said I would never, ever get better. Party in there, party in there. Party in there, party in there. Listen to my when she see that motion. Yeah, yeah. No one does it better. Body गाईज आता आपण खर्डी सोडलं आहे. आता पुढे जाऊन आपण ह्या हॉटेलला थांबणार आहेत. इथे थोडासा चहा नाश्ता काहीतरी करू आणि मग कमीत कमी तरी 100 किलोमीटर कवर करू. त्याच्यानंतरच स्टॉप घेऊ, कारण अजून आपल्याला 2-3 स्पॉट फिरायचे आहेत. आधी शिर्डीला पोचू तोपर्यंत, मग बघूया आजूबाजूला कोणते स्पॉट आहेत ते एक्सप्लोर करू. Stay here forever, stay here forever. Baby, I'm just keeping it real. You hold me down on the weather, down on the weather. You pull me down, down, da, down, 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 da, da, down. I try to turn it around, but you pull me down, down, da, down, 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 da, da, down. 10 feet under the ground. You pull me down, down, da, down, 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 da, da, down. I try to turn it around, but you pull. तर नाश्ता झालेला आहे मस्त. आता आपण निघू इथून सीधा टाकेतसाठी. तर लोकेशनला जायचं आहे आपल्याला टाकेत. तिथे जाऊन नाश्ता वगैरे, अरे काय मी नाश्ता बोलते, तिथे जाऊन आपण दर्शन करणार आहेत.
गाईज हायवे पण आपल्याला मस्त लागलेला आहे. पटापट रस्ता कव्हर करू. सूर्यदेव खूपच वरती आलाय. अजून आपण आपल्या पहिल्या लोकेशनला पोचलो नाही. फटाफट रस्ता कव्हर करूया, कारण आपल्याला आज शिर्डी एक्सप्लोअर करून आपल्याला नाईटला संभाजीनगरला जायचं आहे. कारण आज तिकडे जाऊन थांबल्यानंतरच आपल्याला उद्या तिथले आजूबाजूचे जे लोकेशन आहेत ते एक्सप्लोअर करता येईल. त्याच्यामुळे थोडीशी घाई करू. आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गाईज. तर हा आहे चेकपोस्ट. निसर्गाच्या खुशीतून जाणारा हा हायवे. पुढे अजून मस्त आहे गाईज. कसारा घाट बोलतात. रात्री थोडं कॉम्प्लिकेटेड असतं जाणं, पण दिवसा खूप मजा येते. तर आपल्याला टाकेतला जायचं आहे. आपल्याला माहिती नाही, तर आपला लोकेशनवाला आपण पुढे ठेवू. बघा ट्रेन आल्यानंतर किती सुंदर वाटत असेल गाईज. अजून पुढे असंच ह्या रस्त्या हायवेच्या साईडला ट्रेन जाते. खूप भारी वाटतं गाईज. प्लस पावसाळ्यामध्ये तर अजून हिरवं हिरवं असताना जर ट्रेन जात असेल तर ते दृश्य बघण्यास मज्जाच वेगळी गाईज. ट्रेन बघू शकता गाईज, साईडला ट्रॅक आहे. जर एखादी ट्रेन आली असती तर रेस लावायला काय मजा आली असती. सॉरी फॉर सेफ्टी पर्पज आपण ते करू शकत नाही आज, कारण आपल्या बरोबर खूप सारे रायडर आहेत. आपल्याला बघून ते पण उत्तेजित होऊ शकतात. आणि ह्या हायवेची खासियत गाईज हीच आहे की ह्या ट्रॅकच्या साईडला रेल्वे ट्रॅक पण आहे. आणि जो येणारा व्ह्यू आहे तो खूप सुंदर असा आहे. पुढे तुम्हाला एक्सप्लोअर करवेनच की कसं वाटतं ते. ही पहा आपली लाल परी चाललेली आहे नाशिक. उतरलो आता टाकेसाठी. इथे मंदिर आहे. मी पण फर्स्ट टाइमच आलो आहे, तर बघूया आपण थोडं एक्सप्लोअर करू, कारण आपण फिरायला निघालो आहे. तर बघू शकता सिन्नरसाठी पर्यायी मार्ग बनवला आहे आतल्या आतून. एक तर आपण नाशिक मार्गे जाऊ शकतो गाईज. आता आपण इथं थोडं थांबणार आहेत. वाव, काय लोकेशन आहे गाईज बघा. इथे आपण फोटोशूट करू, 1-2 फोटो काढू. वाव,
तुम्ही बघू शकता गाईज काय रोड बनवला आहे, काय कनेक्टिव्हिटी केली. हॅट्स ऑफ टू नितीन गडकरी. पण त्यांनी फ्यूलमध्ये थोडासा प्रॉब्लेम केला आहे गाईज, प्लीज टॅग करा त्यांना. इथेनॉल ब्लेंडिंग काढून टाका. तर गाईज तुम्ही बघू शकता लोकेशनच आम्हाला एवढं भारी भेटलं आहे की सगळे फोटो काढण्यात एवढे मग्न आहेत की आपल्याला नेक्स्ट लोकेशनला जायचं आहे. ते जवळच आहे इथून 5 किलोमीटर. तिथे टाकेत म्हणून आहे, तिथे आपल्याला मंदिरात पाया वगैरे पडू, थोडा आराम करू आणि तिथून सरळ सरळ आपण शिर्डीसाठी निघू. तर गाईज आता आपण इथून निघूया. पुढे हे लोकेशन सोडल्यानंतरच पुढचं लोकेशन येईल, त्यामुळं इथून निघलेलं बरं. एकदा लास्टचं बघून घ्या. कारण आम्ही पण फर्स्ट टाइम आलो आहे, तो पण फर्स्ट टाइम आला आहे. तर फायनली लोकेशन सापडलं आहे. मंदिर सर्व तीर्थ टाकीत म्हणजे तीर्थाचं महत्व आहे. राम राम. आजोबा इथली कथा काय आहे? आता इथं दुसरी काही जास्त कथा नाही आता. नाही म्हणजे कशामुळे टाकेत नाव वगैरे काही असं? हा या तीर्थामुळं टाकीत नाव पडलं. सर्व तीर्थ टाक. अच्छा, म्हणजे पाण्याची टाकी वगैरे आहे की म्हणून? पाणी म्हणजे इथं वरती पाणी निघते. हा, तिथं काही बांधकाम नाही, काहीच नाही. रामाना बांध मारले. ओके. आणि ते गरुडाचा काय विशेष म्हणजे? जटायू जटायू हा जटावी महाराज हे मंदिर त्यांचं आहे. आणि त्या मंदिराच्या पाठीमागं पाणी निघत आहे ना. जेव्हा रावण हा सीतामाईला पुष्पक विमानामध्ये हवाई मार्गाने घेऊन जात असतो, त्यावेळेस त्याला जटायू हा आडवा जातो. त्याने बांध मारले. त्यांच्यामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये जटायूचे पंख छाटले जातात आणि तो जमिनीवर पडतो. एखाद्याला होतच नसलं त्यानंतर श्रीराम काढला नाही त्याला शोधतो. तर काम समजा त्यावेळेस तो सांगतो की सीतामाईला रावण हा पुष्पक विमानाने घेऊन गेलाय. मनाचे विचार काढायचे. आणि तो शेवटचा श्वास घेत असताना या जागी श्रीराम प्रभू बाण मारून गंगा मातेला धरतीवर आणून मग ती आपली त्याला झाली. पाणी पाजतात. खातो तुमच्या complete तीच ही जागा श्री क्षेत्र टाकेत. तर गाईज चला आपण आता इथून निघूया. आता पुढे नाश्त्यासाठी थांबणार आहे. यानंतर मग डायरेक्टली शिर्डी. हॅलो हॅलो हॅलो. मुद्दाम पार्किंग वाला माहित आहेत का?
तर फायनली गाईज आम्ही शिर्डीत पोचलो आहे. साईबाबाचं मंदिर इकडेच कुठेतरी असायला पाहिजे. कुठं आहे रे मंदिर? आगे अभी पोहोचने वाले हैं. तर गाईज दर्शन झालं आमचं. आता आम्ही निघतो इथून. आता फार्म हाऊस बुक झाला आहे. तर पहिले जाऊ फ्रेश होऊ दौलताबादमध्ये फार्म हाऊसला सगळं सामान वगैरे ठेवू आणि मग आजूबाजूला एक्सप्लोअर करायला जाऊ. असा प्लॅन आहे आमचा. तर बघू आता काय नेमकं होतं ते. फायनली लोकेशन भेटलंय. बघू शकता सुरू सनसन खालती आपलं फार्म हाऊस आहे. ते आपण बुक केलं आहे आजच्या नाईटचं. चला पटापट जाऊया देवगिरी रिसॉर्ट. हेलो 1 2 3. तो फाइनली हम एसपी फार्म हाउस से पहुंच गए हैं. आशा तुमसे रहते लोग क्या मालूम. यही है क्या? हाँ हाँ क्या? तो गाड़ी साइड में लगाओ क्या इधर? हाँ नहीं वो गूगल पे फोन किया था फिर ऑनलाइन बुक कर दिया. मालूम ही नहीं तो क्या करें. इधर आके नहीं मिला तो 10 फोन किए थे सब बुक में. बंद कर ना जल्दी गाड़ी. पेट्रोल जास्त झालाय का?